स्वागत आहे आपले डेली क्विज मराठी या आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण बघणार आहोत जबरदस्त सामान्य ज्ञान प्रश्न। तुम्हाला किती उत्तरे बरोबर येतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा। तर आता सुरुवात करूया। प्रश्न पहिला, जगातील सर्वात लांब भिंत कोणती आहे? पर्याय ए बर्लिन वॉल, बी चीनची भिंत, सी हड्रियन वॉल, डी कोरिया वॉल। योग्य उत्तर बी चीनची भिंत। ग्रेट वॉल ऑफ चायना सर्वात लांब आहे। प्रश्न दुसरा, सर्वात जास्त वापरला जाणारा धातू कोणता आहे? पर्याय ए सोने, बी चांदी, सी लोखंड, डी तांबे। योग्य उत्तर सी लोखंड। लोखंड सर्वाधिक वापरले जाते। प्रश्न तिसरा, जगातील सर्वात खोल तलाव कोणता आहे? पर्याय ए सुपिरियर, बी विक्टोरिया, सी बैकाल, डी टिटिकाका। योग्य उत्तर सी बैकाल। जगातील सर्वात खोल तलाव रशियामधील बैकाल सरोवर हा आहे। प्रश्न चौथा, जगातील सर्वात जास्त विद्युत वाहक धातू कोणता आहे? पर्याय ए सोने, बी चांदी, सी तांबे, डी अल्युमिनियम। योग्य उत्तर बी चांदी। चांदी हा पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वात जास्त विद्युत वाहक धातू आहे। प्रश्न पाचवा, जगातील सर्वात मोठा नदी खोऱ्याचा प्रदेश कोणता आहे? पर्याय ए नाईल, बी अमेझॉन, सी गंगा, डी मिसिसिपी। योग्य उत्तर बी अमेझॉन। जगातील सर्वात मोठा नदी खोऱ्याचा प्रदेश अमेझॉन नदीचे खोरे हा आहे। प्रश्न सहावा, जगातील सर्वात मोठी लोकशाही कोणती आहे? पर्याय ए अमेरिका, बी भारत, सी चीन, डी रशिया। योग्य उत्तर बी भारत। भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे। प्रश्न सातवा, रॅम चा फुल फॉर्म काय आहे? पर्याय ए रॅन्डम ऍक्सेस मेमरी, बी रीड ऍक्सेस मेमरी, सी रॅपिड ऍक्सेस मेमरी, डी रन ऍक्सेस मेमरी। योग्य उत्तर ए रॅन्डम ऍक्सेस मेमरी। रॅम चा फुल फॉर्म रॅन्डम ऍक्सेस मेमरी असा आहे। प्रश्न आठवा, भारताचा पहिला अणुबॉम्ब कधी झाला? योग्य उत्तर ए 1974, बी 1980, सी 1998, डी 1965। योग्य उत्तर ए 1974। भारताचा पहिला अणुस्फोट 18 मे 1974 रोजी पोखरण येथे झाला। प्रश्न नववा, जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे? पर्याय ए शांघाय टॉवर, बी वन वर्ल्ड ट्रेड सेंटर, सी बुर्ज खलिफा, डी पेट्रोनास टॉवर। योग्य उत्तर बुर्ज खलिफा। जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा आहे। ही गगनचुंबी इमारत संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई शहरात स्थित आहे। प्रश्न 10वा, क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार कोण देतो? पर्याय ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी क्रीडा मंत्रालय, डी राज्य सरकार। योग्य उत्तर ए राष्ट्रपती। अर्जुन पुरस्कार राष्ट्रपतींकडून प्रदान केला जातो। आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, आपला स्कोअर कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।